तर चला शेतकरी मित्रांनो, आज आपण एका पाऊण एकर क्षेत्र असलेल्या शेततळ्याची माहिती घेणार आहे. शेततळ्याचा घेर बघा मित्रांनो, किती लांब आहे तो. तर चला मित्रांनो, आपण वर जाऊन या शेततळ्याबद्दल माहिती घेऊया. आता आपण आपल्या शेततळ्यावर पोचलेलो आहे. त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर आपल्याला पाण्याचं कायमस्वरूपी नियोजन असणारं असं एखादं शेततलाव आपल्यापाशी असणं एक मोठी गरज आहे. तर मित्रांनो, शेती करत असताना आपल्याला प्रथम पाणी असणं फार गरजेचं आहे. पाणी असेल तरच आपण त्या शेतीतून सोनंसुद्धा पिकू शकतो. हे दिसतंय ते शेततळं आकाराने 90 बाय 150 फूट ह्या आकाराचं आहे. ह्याची वरून आपण जेथून उभारलो आहे तेथून ह्याची खोली 33 फूट इतकी आहे. तर ह्या शेततळ्याची पाण्याची कॅपॅसिटी 85 लाख लिटर एवढं क्षमता असलेलं हे शेततळं आहे. हा जो काळा हस्ती पाईप दिसतोय तो आपण ह्याद्वारे ज्या टायमाला आपल्याकडं लाईटचं शॉर्टेज DP वगैरे जळलेलं असेल तर इथून आपण पूर्ण आपल्या 7 एकर रानाला सायपन सिस्टीम केलेली आहे. तर सायपनद्वारे आपली पूर्ण 7 एकर शेती ठिबकद्वारे आपण उन्हाळ्यातसुद्धा भिजू शकतो. ह्या शेततळ्याला खोदकामासाठी पोकलेनचं भाडं आपल्याला 1,70,000 रुपये इतकं गेलेलं आहे. आणि हा जो 500 मायक्रॉनचा कागद दिसत आहे त्या कागदासाठी आपल्याला 2 लाख रुपये मोजावे लागलेले आहेत. शेततळ्याभोवती जे लोखंडी अँगल आणि लोखंडी जाळी जी आपण वापरलेली आहे त्याच्या कंपाऊंडचा खर्च 55,000 इतका आलेला आहे. तर आपला असा एकूण शेततळ्याचा खर्च 4,25,000 इतका झालेला आहे. कंपाऊंडमुळे वन्य प्राण्यांचे पण जीवाला धोका होणार नाही आणि आपला कागद पण व्यवस्थित राहील. ह्या शेततळ्याचा सर्वात मोठा फायदा आपल्याला कधी पण येऊ द्या, सकाळी संध्याकाळी किंवा दिवसा, आपण कधी जरी आलो तर ह्या आपला सायपनचा कॉक फिरवला तर आपण आपल्या पूर्ण शेतीला ह्या शेततळ्याद्वारे आपण ठिबकद्वारे पाणी देऊ शकतो. त्यामुळं ही एक प्रकारची आपल्याला वॉटर ATM बँक असल्यासारखीच आहे. त्याला आपण पाण्याची बँकसुद्धा आपण अशी म्हणू शकतो. कारण कधी पण या आणि कॉक फिरवला तरी आपल्याला सायपनचं पाणी हे आपल्याला चालू राहतं. हा सर्वात मोठा ह्या शेततळ्याचा फायदा आहे. ज्यावेळेस आपल्या शेतीला लाईटची अडचण असेल त्यावेळेस आपल्याला हे शेततळं अगदी वरदान असं ठरलं जातं. पाण्याची फिक्स गॅरंटी असल्या कारणाने शेतकरी मित्रांनो, आपण उन्हाळ्यातसुद्धा भाजीपाल्याची पिके घेऊ शकतो किंवा फळबागा, ऊस शेती असं व्यवस्थितरित्या आपल्या शेततळ्याच्या जोरावर सहजतेने जोपू शकतो. शेततळ्याचा आपल्याला दुहेरी फायदा पण होऊ शकतो, जसे की मत्स्यपालन, मोतीपालन हे उद्योगही आपण या शेततळ्यात करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, असेच आपण रोज शेतीच्या कामातून वेळ मिळेल असं आपण छोटे मोठे व्हिडिओ तयार करून आपणापर्यंत टाकण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. धन्यवाद.